यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या राज्याचे मंत्री अतुलजी सावे साहेब, भारत सरकारचे माजी राज्यमंत्री आमचे मित्र डॉक्टर भागवत कराड साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण ज्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली, त्या मोहिनी सूरज लोळगेताई आणि त्यांचे सर्व नगरसेवक, मंचवर उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पैठण येथील सर्व मतदार बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती आहे की आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, उद्या मतदान आहे आणि या शेवटच्या दिवशी आपणा सर्वांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एक विनंती करायला आले की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही जे नगराध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उभे केले, त्यांची निशाणी ही कमळ आहे. कमळ या निशाणीचं बटन दाबा आणि भारतीय जनता पक्षाला पैठणमध्ये निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आलेले आहेत. मित्र, आपल्याला माहिती आहे की मागच्या काळामध्ये पैठण नगरपालिकेची निवडणूक झाली. त्या काळामध्ये सूरज लोळगे माझ्याकडे तिकीट मागायला आले. मी या मतदारसंघाचा खासदार होतो. माझ्या असं लक्षात आलं की एवढा छोटासा मुलगा एवढ्या पैठण नगरीचं तिकीट मागतोय, हा काय विकास करील, याच्यावर जनता विश्वास ठेवेल का? तर त्या काळामध्ये पार्टीच्या वतीनं जो सर्वे करण्यात आला होता त्यामध्ये सगळ्यात नंबर 1 ची मतं कोणाला पडतील तर ते सूरज लोळगेला पडतील अशा प्रकारचं मतदान त्यावेळेस लोकांनी केलं होतं. पण खरोखर मित्र, त्या काळामध्ये तुम्ही त्यावर विश्वास टाकला आणि 5 वर्षाचा काळ सूरज लोळगेने त्या पैठण नगरीच्या विकासासाठी राज्य सरकार आपलं होतं, मोठ्या प्रमाणावर पैसा आणला आणि या पैठण नगरीचा विकास त्या काळामध्ये केला. पण मित्र, आता बऱ्याच गॅप नंतर त्या पैठण नगरीच्या निवडणुका होत आहेत. आपण त्यांच्या अगोदरचा काळ आठवा, त्या काळामध्ये पैठणचे कोणते कामं झाले आणि सूरज लोळगेच्या काळात, भारतीय जनता पक्षाच्या काळात कोणते कामं झाल्याची तुलना खऱ्या अर्थानं आपण केली पाहिजे. आपल्याला माहिती की शहरं वाढत आहेत. पूर्वीच्या काळात 60% जनता ही ग्रामीणमध्ये राहायची, 40% शहरात राहायचे. परंतु आता जवळपास 50% जनता ही शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सारखी झाली आणि त्यामुळे शहराच्या ज्या काही जनसुविधा आहेत, नागरी सुविधा आहेत, या सुविधावर ताण पडायला लागला. आणि अशा परिस्थितीमध्ये या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शहरावर लक्ष केंद्रित केले आणि पुढच्या काळात या शहरामध्ये ज्या काही नागरी सुविधा असतील त्या सुविधा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करायला सुरुवात केलेली आहे. पैठण हे या जिल्ह्यातलं एक मध्यवर्ती ठिकाण आहे. आता सावे साहेबांनी सांगितलं की डीएमआयसी सारखा प्रकल्प मोठे या ठिकाणी उभे आलेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभे राहिलेत. पूर्वीच्या काळामध्ये पैठणहून संभाजीनगरला जर जायचं असेल तर अनेक अडचणीला आपला तोंड द्यावं लागायचं. परंतु आपला माहिती गेला पैठण पासून तर संभाजीनगर पर्यंतचा रस्ता झाला आणि भविष्यामध्ये संभाजीनगर पासून तर पुण्यापर्यंत जो रस्ता त्या बाजूचा आहे तो पैठण मार्गे जाणार आहे आणि त्यामुळे एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून आपल्या पैठणला एक फार मोठं महत्व प्राप्त होणार आहे. या ठिकाणी उद्योग उभे राहिलेत, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभे राहिलेत. पूर्वीच्या काळात आपल्या भागातल्या तरुणांना पुण्याला, मुंबईला, ठाण्याला, नाशिकला आपला रोजगार शोधण्यासाठी जावं लागायचं. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. आता पुणे, ठाणा, मुंबई, बेंगलोरून सुद्धा आपल्या पैठण, बिडकीन या डीएमआयसी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्किल वर्कर, अनस्किल वर्कर या ठिकाणी येऊन नोकऱ्या करतील. त्यामुळे पैठणला एक विशेष महत्व प्राप्त झालं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्रात आणि राज्यात सरकार आपलं आहे. पैठण नगरपालिका ही आपली असली पाहिजे.
जर पैठण नगरपालिका आपल्या ताब्यात दिली आणि या ठिकाणी मोहिनी सूरज लोळगे आणि त्यांच्या सर्व टीमला जर निवडून दिलं तर मी आपल्याला खात्री देतो की भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विकासासाठी पैसा हा आपल्या सरकारकडून आणून या पैठणचा विकास केला जाईल. एवढंच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला आपण मतदान द्यावं अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. कितीही संकट आलेत, डोक्यावर संकटाचा आभाळ जरी कोसळलं तरी आधार देणारी वसुंधरा जरी कोपली तरीही ज्यांची जीवनावरची आणि तत्वावरची निष्ठा डळमळीत होत नाही तीच माणसं यशस्वीतेच्या लाटेवर स्वार होऊन जीवनाचे आनंदाचे धनी होतात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब. देवभाऊ तुम आगे बढ़ो. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आपले या आमच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि राज्याचे मंत्री अतुल सावेजी, सन्माननीय खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार अनुराधाताई चव्हाण, श्री मनोज पांगारकर, श्री दिलीप थोरात, श्री प्रवीण घुगे, श्री बसवराज मंगरुळे, भाऊराव थोरात, रेखाताई कुलकर्णी, लक्ष्मण आवटे, तुषार सिसोदे, माजी नगराध्यक्ष सूरज लोलगे, सुरेश गायकवाड, अश्विनीताई लखमल, दत्ता पाटील वाकडे, रामेश्वर तांबे, भाऊसाहेब काळे, आपल्या या नगरपालिकेकरता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार या ठिकाणी श्रीमती मोहिनीताई सूरज लोलगे आणि उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसाची सुरुवात ज्याला दक्षिण काशी म्हणतो अशा नाथ महाराजांच्या पैठणपासून झाली याचा मला अतिशय आनंद आहे. आज एकादशीचा दिवस आहे, त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अतिशय समृद्ध अशा आमच्या वारकरी परंपरेचं या ठिकाणी या परंपरेला अभिवादन करतो. खरं म्हणजे हे एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे. इतिहासात कितीही मागे गेलं तरी देखील पैठणचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, सातवाहन काळापासून पाहायला मिळतो. पण आता आपल्याला इतिहासात जायचं नाहीये, आपल्याला भविष्याकडे जायचं आहे. जो गौरव या पैठणचा इतिहासामध्ये होता तोच गौरव या पैठणला भविष्यातही आपल्याला प्राप्त करून द्यायचा आहे आणि म्हणून मी तुमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानातून आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार मिळाला. आज बघा, देशामध्ये टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि आपल्याला देखील एकाच मताचा अधिकार आहे. अशा प्रकारची एक समता या लोकशाहीच्या माध्यमातून आणली आणि या संविधानाने आपल्यावर जबाबदारी टाकली. लोकसभेच्या माध्यमातून देशाच्या प्रधानमंत्र्याकरता आपण मतदान करतो, विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्याकरता आपण मतदान करतो आणि त्याच वेळी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय आपण करत असतो. खरं म्हणजे या संविधानाने एक महत्वाचा बदल काय केला तर एक काळ असा होता, आपल्याकडे राजेशाही होती. राणीच्या पोटी जो जन्माला यायचा तो राजा व्हायचा. पण संविधानाने सांगितलं आता राजा किंवा शासक, प्रशासक हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही,
तो मताच्या पेटीतून पैदा होईल. तुम्ही ज्याला मतदान कराल तो या ठिकाणी तुमचा शासक प्रशासक म्हणून काम करेल. आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे. अनेक दशक 65 वर्ष जवळपास आपल्या देशामध्ये आपण हे म्हणायचो की गाव समृद्ध तर भारत समृद्ध. ते योग्यही होतं. भारत गावांमध्ये बसत होता. पण या 60-65 वर्षांमध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी कधीच हे लक्षात घेतलं नाही की लोक शहरातील राहायला आहेत. शहरं वाढतायत. गावातनं लोक अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहराकडे चालली आहेत. त्याची नियोजन केलं पाहिजे. सुखसोयी तयार केल्या पाहिजेत. पण 65 वर्ष कुठल्या योजनाच नव्हत्या. परिणाम असा झाला लोक गावातनं शहरात आले. राहायला जागा नव्हती. अतिक्रमण झाली. झोपडपट्ट्या झाल्या. पिण्याचं पाणी नाही. शहरांमध्ये नाल्यांमधनं मैला वाहतोय. तेच पाणी विहिरीत चाललाय, नद्यांमध्ये चाललाय, ओढ्यांमध्ये चाललाय. आपला जलस्रोत प्रदूषित होतोय. कचऱ्याच्या थप्प्या लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात घनकचरा हा प्रदूषण करतोय. अशा प्रकारचं शहरी जीवन 65 वर्षांमध्ये या देशामध्ये तयार झालं. पण पहिल्यांदा आपल्या देशात मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं गावाप्रमाणे शहरं देखील महत्वाची आहेत. गावांचा तर विकास करायचाच आहे पण शहरांचाही विकास करायचा आहे. कारण मोदीजी असं म्हणाले की देशाचा 65% GDP हा शहरात तयार होतो. आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या तिन्हीच्या संधी शहरात तयार होतात. आणि म्हणून शहरं जर चांगली केली तर गरीब आणि मध्यमवर्गीयाचं जीवनमान बदलेल. अधिक संधी तयार होतील. अधिक रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि समाज या ठिकाणी वर येईल. आणि म्हणूनच मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता योजना तयार केल्या. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, हर घर जल योजना शहरी, अशा अनेक योजना तयार केल्या आणि लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता दिले. आपल्या महाराष्ट्रालाही 50,000 कोटी रुपये हे शहर विकासाकरता मोदीजींनी या ठिकाणी दिले आहेत. आपण बघा मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले सूरज लोळगे या ठिकाणी निवडून आले. तुम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण दिल्या. मग सुवर्ण जयंती योजनेतनं 55 कोटी रुपये असेल. जलशुद्धीकरणाचं काम आता जवळपास WTP 80% काम पूर्ण झालेलं आहे. डिस्ट्रीब्युशनचं 60% काम पूर्ण झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनीच मगाशी केलेलं कामं सांगितली. ही सगळी कामं आपण का करू शकलो? कारण आता शहराकडे आपण लक्ष देतोय. बघा महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या 40,000 गावात राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक पैठण सारख्या 400 शहरात राहतात. आणि म्हणून या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था दिली पाहिजे. म्हणून प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना दिली. या योजनेतनं घरकुलं हे गरिबांना आणि बेघरांना दिले पाहिजे असं आपल्याला सांगितलं. आमच्या लक्षात आलं घरांकरता तर पैसा आहे पण तरी घरकुलं होण्यात अडचणी आहेत. याचं कारण अनेक लोक हे अतिक्रमण करून राहत आहेत आणि त्या अतिक्रमणामुळे त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण शासन निर्णय केला आणि आता पैठण सारख्या शहरामध्ये जे लोक अतिक्रमण करून राहतात त्या सगळ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपण देणार आहोत. आणि त्यासोबत 2.5 लाख रुपये या ठिकाणी घर बांधण्याकरता देणार आहोत. सूरजनी मगाशी मागणी केली की आम्हाला 2000 घरांची आवश्यकता आहे. सूरज काळजी करू नका. ही नगरपालिका निवडून आल्याबरोबर 2000 घरांचा प्रस्ताव तुम्ही तयार करा. तात्काळ त्याला मान्यता देण्यात येईल. कारण आपल्याला मोदीजींनी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि आपल्याला आता फक्त एकदा तुम्ही लोकांचे पट्टे वाटप करा आणि त्यानंतर आवश्यक तेवढा सगळा निधी आपण देऊ. आज पैठण सारख्या शहरामध्ये जे एक अतिशय महत्वाचं शहर आहे
प्रत्येक घरी पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे। या ठिकाणी कुठलाही मैला हा नालीतनं वाहू नये, हा सगळा मैला हा भुयारी गटारातनं गेला पाहिजे आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे, त्यातला मैला बाजूला होऊन त्याचं खत तयार झालं पाहिजे आणि पाणी शुद्ध होऊन तेच पाणी नाल्यांमध्ये नदीमध्ये जिथे जायचं आहे तिथे ते गेलं पाहिजे, प्रदूषित पाणी कुठे जाणार नाही याची व्यवस्था आपल्याला करायची आहे। आणि यासोबत या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजेत, उद्यानं झाली पाहिजे। आपल्याला माहिती आहे एकेकाळचं प्रसिद्ध आपलं ज्ञानेश्वर उद्यान, नंतरच्या काळात त्याची परिस्थिती काय झाली, पण पुन्हा एकदा आपल्या सरकारने 200 कोटी रुपये या उद्यानाकरता दिलेले आहेत आणि हे उद्यान एक प्रमुख आकर्षणाचं स्थळ करून या ठिकाणी जे भाविक येतात त्या भाविकांना त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद देखील मिळाला पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील राखता आलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आपल्याला आज बघा एक काळ असा होता कचरा जो होता तो आपल्या डोक्यावरची लायबिलिटी होती, पण आता अशी परिस्थिती नाही आहे। आता आपण कचऱ्याचा देखील उपयोग करतो, आता कचऱ्यापासून आपण कोळशाचे पॅलेट्स तयार करतो, कचऱ्यापासून गॅस तयार करतो, कचऱ्यापासून खत तयार करतो, कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करतो आणि मोदीजींनी आपल्याला स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत प्रत्येक शहराकरता योजना दिली। मागच्या काळात सूरजनी या ठिकाणी योजना आणली, आता त्याच्याही पलीकडची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपली नगरपालिका बसल्यानंतर पैठण हे पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये आलं पाहिजे, याकरता आम्ही पूर्ण मदत तुम्हाला करू आणि त्या माध्यमातून निश्चितपणे या शहरातल्या राहणाऱ्या लोकांचं जे जीवनमान आहे ते जीवनमान बदलण्याचा आपण प्रयत्न करू। या ठिकाणी गोदावरी फार दुथडी भरून वाहते, थोडासा पूर आला की पैठणमध्ये अनेक लोक विस्थापित होतात, लोकांच्या घरात पाणी जातं आणि म्हणून पूर संरक्षणाकरता भिंत असेल किंवा इतर उपाययोजना असतील त्याही करायचा आपला मानस आहे आणि त्याही संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे। मला सातत्याने या ठिकाणी सूरजनी आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की आमच्याकडे मासेमारी करणारे लोक खूप आहेत, पण काही कारणाने बर्ड सँच्युरी वगैरे अशा पद्धतीनं आमच्या मासेमारीवर कुठेतरी निर्बंध आलाय। मी निश्चितपणे येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये या संदर्भातली बैठक लावीन आणि आमच्या मासेमारी करणाऱ्यांनाही त्यांचा व्यवसाय करता आला पाहिजे या दृष्टीनं आपण त्यातनं मार्ग काढू। आताच आपल्या अतुल साहेबांनी सांगितलं एक काळ असा होता की या भागामध्ये इंडस्ट्री नव्हती, पण आपण प्रयत्न केला आणि मोदीजींच्या नेतृत्वात डीएमआयसी तयार करून आज आपण बघा आपलं संभाजीनगर असेल, जालना असेल, एक इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार झालं। आता देशातल्या सर्वात जास्त इलेक्ट्रिक गाड्या या आपल्या संभाजीनगरमध्ये या ठिकाणी तयार होत आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि आता ती पैठण पर्यंत आम्ही आणणार आहे। ही जी एमआयडीसी आहे या एमआयडीसी मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छितो अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले की आम्ही त्यांना या भागामध्ये पाठवतो आणि इथे आल्यानंतर इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यावर ते परत जातच नाहीत, ते इथेच आपला उद्योग लावतात। त्यामुळे आता केवळ शेंद्रा बिडकीन नाही तर सगळ्या ज्या आपल्या एमआयडीसीज आहेत या सगळ्या एमआयडीसी आता येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग येतील आणि भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळेल। एक औद्योगिक अशा प्रकारचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला तयार करण्याचं काम आपलं चाललेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही। आपण बघा आम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहोत, भाषण देऊन निघून जाणारे लोक नाही आहोत, केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत, आश्वासन पूर्ण करणारे आम्ही लोक आहोत। आपण बघा आपल्या आशीर्वादाने 23 नोव्हेंबर म्हणजे मागच्या वर्षीच्या 23 नोव्हेंबरला एक मोठा विजय आम्हाला मिळाला। इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे आम्ही आशीर्वाद दिला, मी मुख्यमंत्री झालो। लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांच्या इतक्या सीटा आल्या आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील, पण माझ्या लाडक्या बहिणींनो 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे। पण त्याच वेळी माझी मोहिनीताईंना या ठिकाणी विनंती आहे
मोहिनीताई यांच्या आशीर्वादानं तुम्ही नगराध्यक्ष होणारच आहात. माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना लखपती दिदी करा. आता लखपती दिदीचा कार्यक्रम आलाय. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दिदी केलेला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दिदी होतील. त्यामुळे आमच्या पैठण मधल्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी लखपती दिदी झाल्या पाहिजे, याची जबाबदारी तुमच्यावर देतो. बंधू भगिनींनो, खूप गोष्टी करायच्या आहेत, पण त्या गोष्टी करायच्या असतील तर तुमचा आशीर्वाद हवाय. कारण मोदीजींनी आम्ही कितीही पैसा पाठवला आणि नगरपालिकेमध्ये जर तो पैसा मुरून गेला तर आपल्यापर्यंत तो पोहोचणार नाही. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष असले तर आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ शकतो. जबाबदारीने त्यांना सांगू शकतो, गरज पडली तर कानही पकडू शकतो आणि तुमचा पैसा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे याकरता सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करू शकतो. आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो, कमळाचं चिन्ह आपल्याला माहिती आहे. येत्या 2 तारखेला आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, 2 तारखेला म्हणजे उद्या तुम्ही कमळाची काळजी करा. पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही करू, हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.